नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण 36 साईज कटोरी ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत, तेही डायरेक्ट कपड्यावरती। तर ते कसं करायचं ते पाहूया। त्यासाठी अगोदर आपल्याला मापे लागणार आहेत, ती कोणती आहेत ती पाहूया। पूर्ण उंची आहे 13.5 इंच, छाती घेर आहे 36चा चौथा भाग हा 9 इंच येतो, प्लस 1.5 किंवा 2 इंच शिलाई मार्जिन। त्याच पद्धतीने कंबर घेर आहे इथे 32चा चौथा भाग हा 8 इंच प्लस 1.5 किंवा 2 इंच शिलाई मार्जिन। जसं तुमचा कपडा असेल त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करायचं आहे मार्जिनमध्ये। बाहीची पूर्ण उंची आहे 8.25 इंच, बाहीची फिटिंग आहे 5.25 इंच, पुढील गळा आहे 5.25 इंच ते 5.5 इंच, मागील गळा आहे 8.5 इंच। गळ्यामध्ये फक्त आपल्याला अर्धा इंच मार्जिन सोडायचं आहे। आणि आता हीच मापे आपल्याला इथे डायरेक्ट कपड्यावरती टाकायची आहेत। तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे बाहीची पूर्ण उंची टाकायची आहे। आधी आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे। बाहीची पूर्ण उंची टाकण्यासाठी बघा, इथे मी हा कपडा जो आहे तो आपण इथे 4 फोल्ड केलेला आहे। सुरुवातीला आपण इथे अस्तरवरती कटिंग करत आहोत, कारण हा अस्तरचा ब्लाऊज आहे, वेलवेटचा ब्लाऊज आहे। तर अगोदर आपल्याला अस्तरवरती कटिंग करायचे। बघा, बाहीची पूर्ण उंची टाकण्यासाठी आपण इथे काय केलं, हा कपडा जो आहे तो 4 फोल्ड केला। असं केल्याने आपल्याला इथे दोन्ही स्लीव्ज आपोआप मिळणार आहेत। आता इथे खालच्या बाजूला जर कपडा कमी जास्त असेल तर तो असा एकसारखा करून घ्यायचा। त्यानंतर आता आपल्याला पूर्ण उंची टाकायची आहे। पूर्ण उंची आहे 8.25 इंच प्लस 1 इंच किंवा 1.25 इंच घ्यायचं आहे। अस्तरच्या ब्लाऊजसाठी शिलाई मार्जिन म्हणजे पूर्ण उंचीमध्ये शिलाई मार्जिन मी 1.25 इंच घेते, त्यामुळे मी इथे बघा 8.25 इंच प्लस 1.25 इंच असं 9.5 इंच पूर्ण उंची झाली मार्जिन सहित। तुम्ही जर अगदी नवीन असाल तर पूर्ण उंचीमध्ये 1 इंच घ्यायचं आहे। बघा, आता इकडे 9.5 इंच घेतलं, पूर्ण उंची 9.5 इंच घेतली। या ओपन बाजूला सुद्धा 9.5 इंच घ्यायचं। कॅप हाईट 3 इंच घ्यायची। 3 इंचावरती अशी आडवी लाईन आखायची। बघा, आता ही पूर्ण उंची जी आहे ती बंद बाजूकडून टाकलेली आहे आणि इकडे सुट्ट्या बाजू आहेत, तिकडे आपण कॅप हाईट टाकलेली। कॅप हाईट 3 इंच टाकली। आता बघा, दंडघेर आहे 5.5 इंच, दंडघेर आहे 5.25 इंच, लगेच पुढे 2 इंच शिलाई मार्जिन। आता इथे 5.25 इंच आहे दंडघेर, तर आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे कॅप हाईट वरती टाकताना। 5.25 प्लस 1.5 इंच 6.25 7.25 इंच, म्हणजे 5.25 इंचामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं तर झालं 6.25 इंच। आता इथे हे जे 6.25 इंच आहे त्याचा मध्य करायचा आणि ही कॅप हाईट जी आहे त्याचे 3 भाग करायचे। 1 वर 1 लाईन, 2 वर 2 लाईन, असं केल्याने 3 इंचाचे 3 भाग होतात। आणि बाहीला व्यवस्थित आकार येण्यासाठी बघा, 1.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आणि 1.25 इंचावरती एक मार्किंग करायचं। 1.5 इंचापासून हा बाहेरचा आकार द्यायचा आणि 1.25 इंचापासून हा आतील आकार द्यायचा। आता हे जे अंतर आहे त्याचा सुद्धा मध्य करायचा। आता बघा, बाहेरचा आकार देण्यासाठी 1.5 इंचाचा पॉईंट, हा 1 इंचाचा पॉईंट आणि हा 6.25 इंचाचा पॉईंट असा जोडून घ्यायचा। हा झाला बाहीचा बाहेरचा आकार। आता बाहीचा आतील आकार, हे 1.25 इंचाचा एक पॉईंट, 2 इंचाचा एक पॉईंट आणि हे जे अंतर आहे त्याचा मध्य केलेला एक पॉईंट, हे तिन्ही पॉईंट्स असे जोडून घ्यायचे। बघा, असं केल्याने अगदी बाहीचा आकार कुठेही चुकत नाही, परफेक्ट येतो। आता बघा, इथून शिलाई मार्जिन आपल्याला 2 इंच हवे। इथे 2 इंच घेतलं तर इथे सुद्धा 2 इंचच घ्यायचं। तर इथे फक्त थोडंसं आपल्याला ते जॉईंट लागणार आहे, ते आपण शिवताना ॲडजस्ट करायचं। आता आपण ही स्लीव्ज कटिंग करून पाहूया।
हे फिटिंगचं माप झालं आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन. बाही कट करताना अगोदर बाहेरचे बाजू कट करायची, त्यानंतर बाहीला असं मध्यावरती नॉचेस द्यायचा, बाही पूर्ण ओपन करून मग आतील आकार कट करायचा. या क्लायंटला ना थोडंसुद्धा म्हणजे बाही म्हणजे जास्त झालेली चालत नाही किंवा कमी झालेली चालत नाही आहे. त्यामुळे मी 8.25 इंच बाहीची पूर्ण उंची आहे तर 8.25 इंचच ठेवलेली आहे, 9 इंचसुद्धा ठेवली नाही. आणि त्यामध्ये 1.25 इंच शिलाई मार्जिन घेतलेले, म्हणजे त्यांची तयार बाही शिवून झाल्यानंतर फक्त 8.25 इंच होणार आहे. तर आता इथे आपली 8.25 इंचाची बाही तयार आहे. आता आपल्याला पाठीमागच्या भागाचं कटिंग करायचं आहे. तर पाठीमागच्या भागाची पूर्ण उंची ही 13.5 इंच आहे, प्लस 1 इंच शिलाई मार्जिन, असं 14.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. हे बघा, इथे मी 14.5 इंचावरती मार्किंग केलं. तिथे अशी आडवी लाईन आखली आणि त्यावरतीच आपल्याला शोल्डर टाकायचा आहे आणि मुंडा टाकायचा आहे. तर बघा, शोल्डर हा 5.25 इंच, गळा रुंदी 2 इंच, शोल्डरवरतीच मुंडा टाकायचा आहे, मुंडा 5.5 इंच आणि मुंड्यावरतीच अशी आडवी लाईन आखून त्यावरती आपल्याला छाती घेर टाकायचा आहे. आता छाती घेर आहे 36चा चौथा भाग हा 9 इंच होतो, म्हणून 9 इंचावरती एक मार्किंग आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन. आता इथे मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. मागच्या मुंड्याचा आकार हा 1.25 इंचावरती इथे मधोमध 1.25 इंच घेतलं आणि मुंड्याचा मध्य केला. कॉमन माप आपण इथे 1.5 इंच घेतो, परंतु मागे असे फुगे वगैरे जर येत असतील तो मुंड्यामध्ये तर तुम्ही इथे 1.25 इंच घेतलं तरी चालतं. त्यामुळे मी इथे 1.25 इंच घेतलेला आहे. इथे बघा, हा मुंड्याचा मध्याचा पॉईंट, हा 1.25 इंचाचा पॉईंट आणि ही तयार छाती घडीचा एक पॉईंट, हे असं व्यवस्थित जुळवून घ्यायचं. म्हणजे आता इथे आपलं मागचा मुंडा तयार आहे. आता मागचा गळा आहे 8 इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन, म्हणून 8.5 इंचावरती मार्किंग केलं. इथे 2 इंच घेतलेलं आहे, तर इथे 2.5 इंच किंवा 2.25 इंच घ्यायचं. म्हणजे तुमच्या क्लायंटच्या आवडीनुसार, जर क्लायंटला खालच्या बाजूनी जर गळा ब्रॉड हवा असेल तर तुम्ही इथे 2.5 इंच घेतलं तरी चालेल. इथे मी 2.25 इंच घेतलं आणि असा चौकोन आखून घेतला आणि व्यवस्थित गळ्याला गोल आकार दिला. बघा, आता या ताईंना असा जास्त पसरट नकोय किंवा असा ब्रॉड नकोय, त्यामुळे मी आपला तिथल्या तिथेच असा आकार दिलेला आहे. तर आता हे मागची जी बाजू आहे ती आपण कट करूया. इथे फक्त आता लगेच गळा कट करायचा नाही, कारण यावरूनच, म्हणजे ही जी मागची बाजू आहे त्यावरूनच आपल्याला पुढील भागाचं कटिंग करायचं आहे. जर आत्ताच जर गळा तुम्ही कट केला तर गळा असा फिसकला जातो, ब्रॉड होतो, त्यामुळे पुढील भागाचं मेजरमेंट हे व्यवस्थित येत नाही. त्यामुळे गळा आत्ताच कट करायचा नाही, पूर्ण कटिंग झाल्यानंतर गळा कट करायचा आहे. आता बघा, हा जो मागचा भाग आहे तो आपण जसाच्या तसा ठेवायचा आहे आणि पूर्ण असं व्यवस्थित आखून घ्यायचं आहे. जसं आहे तसं अगोदर आखून घ्यायचं. मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आले की तुमच्यापर्यंत ते लवकरात लवकर पोहोचतील. बघा, आता हा जो मागचा भाग होता तो जसाच्या तसा आखून घेतला. आता या पुढील भागामध्ये काय काय चेंजेस करायचे आहेत बघा. पुढील भागामध्ये अर्धा इंच उंची वाढवून घ्यायची आहे. कटोरी ब्लाऊजला आपण इथे पुढील भागामध्ये अर्धा इंचच फक्त उंची वाढवतो. बाकी प्रिन्सेस कट असेल, फोरटक्स असेल तर इथे पुढील भागामध्ये 1 इंच वाढवलं जातं. आता बघा, गळा रुंदी इथे 2 इंच. आता तयार गळा आहे 5.5 इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन, असं आपण 6 इंचावरती मार्किंग केलं आणि 6 इंचाचा असा गळा ड्रॉ केला आणि गळ्याला गोल आकार दिला.
आता इथे पुढील मुंडा बघा 5.5 इंचच मुंडा टाकायचा. मुंड्याचा असा चौकोन आखून घ्यायचा आणि बघा हा मागचा मुंडा तर आहेच, त्याच्यापेक्षा अर्ध्या इंचाने आतमध्ये आला पाहिजे आपला पुढील मुंडा. त्यासाठी अर्धा इंचावरती मार्किंग केलं आणि पुढील मुंड्याचा आकार दिला. पुढील गळा दिला, पुढील मुंडा दिला, पुढील उंचीमध्ये अर्धा इंच वाढवलं. आता त्यानंतर अजून काही चेंजेस करायचे आहेत. तर क्रॉसपट्टी अगोदर काढून घ्यायची. तर बघा 3.5 अडीच म्हणजे बटनपट्टीकडे 3.5 आणि इकडे साईडला 2.5 इंच. क्रॉसपट्टीला व्यवस्थित आकार येण्यासाठी 2.5 इंचावरती अशी सरळ लाईन आखून घ्यायची अगोदर. आणि बघा इथून 3.5 इंचावरती मार्किंग करून हा जो 3.5 इंचाचा पॉईंट आहे तो असा जुळवून घ्यायचा. म्हणजे बघा असं परफेक्ट क्रॉसपट्टीचा आकार येतो. तुम्ही जर असं सरळ आकार दिला तर तो व्यवस्थित ब्लाऊज बसत नाही. ब्लाऊज हा म्हणजे ही पट्टी ही चेस्टवर चढू शकते, त्यामुळे ब्लाऊज हा फिनिशिंगला किंवा फिटिंगला अजिबात व्यवस्थित बसत नाही. तर बघा आता इथे क्रॉसपट्टी सुद्धा झाली. आता आपल्याला इथे कटोरी काढायचा आहे, छोटा कटोरी काढायचा आहे. तो कसा ते पाहूया. आता इथे बघा आपल्याला छोटा कटोरी काढायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं बघा, इथे मुंड्यातून 2 इंचावरती मार्किंग करायची अशी क्रॉसमध्ये. पहिल्या मुंड्यातून म्हणजे पुढील मुंड्यापासून 2 इंच घेतलं, इथे 2 इंच घेतलं. असं तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. हे बघा असं घेतलं. त्यानंतर काय करायचं, तिथून अशी सरळ लाईन आखून घ्यायची. जिथे 2 इंचाचा पॉईंट आला तिथून सरळ लाईन आखून घेतली. आणि आता छोटा कटोरी कसा काढायचा, तर बघा हा जो गळा आहे तिथून 1 इंचावरती मार्किंग करायची. आणि हा 2 इंचाचा पॉईंट, हा 1 इंचाचा पॉईंट, हा 2 इंचाचा पॉईंट आणि इथे पाऊण इंचाचा पॉईंट. हे पॉईंट्स असे व्यवस्थित जुळवून घ्यायचे. हा झाला आपला छोटा कटोरी. आता यावरून आपल्याला मोठा कटोरी काढायचा आहे. तर आता हे सगळं व्यवस्थित आपण कटिंग करून घेऊया. आता बघा हे जसं आखलेलं आहे तसं पहिल्यांदा आपण अगोदर कट करून घेऊया. ही क्रॉसपट्टी, त्यानंतर हा कमरेचा भाग, ही कटोरी, हा पुढील गळा, नंतर ही शोल्डर, हा मुंडा, ही छोटा कटोरी. आता या छोट्या कटोरीवरूनच आपल्याला कटोरी वाढवून घ्यायचा आहे. तर बघा हे झाले आपले परफेक्ट भाग. पाठीमागचा भाग, हा कटोरीचा साईड भाग, ही क्रॉसपट्टी आणि या कटोरीवरून आपल्याला कटोरी वाढवून घ्यायचा आहे. कारण हा कटोरी आपल्याला म्हणजे वापरता येत नाही. तर बघा अजून एक असा कपडा घ्यायचा थोडासा. डायरेक्ट जर तुम्ही कपड्यावरती कटिंग कराल तर थोडासा कपडा हा जास्त लागतो. कारण तुम्ही जेवढं 80 सेंटीमीटर किंवा 1 मीटर घेता त्यामध्ये हा कटोरी वाढवून होत नाही. तर त्याला पाव इंच कपडा हा जास्त लागतो. आता बघा हा जो कपडा आहे कटोरी निघालेला आहे तो आपण जसाच्या तसा ठेवला आहे, नाही आखून घेतलेला आहे. तर आता याच्यामध्ये काय काय चेंजेस करायचे, तर बघा इकडे बटनपट्टीकडे 1.25 इंच वाढवायचं आहे आपल्याला. ही जी बाजू आहे ती बटनपट्टीकडची आहे आणि ही साईडची आहे. तर इकडे सुद्धा साईडला 1.25 इंच वाढवायचं आहे. कारण या क्लायंटला असं जास्त मोठी कटोरी नको आहे, त्यामुळे आपण इथे 1.25 इंच घेतो. नाहीतर नॉर्मल असं जर 9ची घडी असेल तर साईडला 1.5 इंच घ्यायचं असतं.
परंतु मी इथे 1.25 इंचच घेतलेलं आहे. हे म्हणजे थोडंसं म्हणजे ॲडजस्टमेंट तर तुम्ही तुमच्या क्लायंटच्या शरीर रचनेनुसार तुम्ही थोडंफार असं चेंजेस करायचे आहेत. ते तुम्हाला थोडं फार अनुभव आल्यानंतर ते तुमच्या लक्षात येईलच. तर बघा आता इथे मी 1.25 इंच इकडे घेतले, 1.25 इंच इकडे घेतलेलं आहे आणि इकडे गळ्याच्या बाजूला वरती जेवढं शिलाईमध्ये जातं तेवढं आपल्याला घ्यायचं आहे. 1.5 इंच किंवा 1.5 इंचापेक्षा किंचित असं जास्त. आणि हा जो राऊंड आहे तो राऊंड शेप इथे द्यायचा आहे कटोरीला. बघा इथे 1.5 इंच घेतलेलं आहे, मी इथं 1.25 इंच घेतलेलं आहे. आता इकडे गळ्याच्या बाजूला बिलकुल वाढवायचं नाही. हे असं 1.25 इंच इथं खालच्या बाजूला घेतलेलं आहे ते अशा पद्धतीने क्रॉसमध्ये जोडून घ्यायचे. आणि आता हे वाढवलेलं जे अंतर आहे ते मोजायचे आणि त्यानंतर असा टेप असा दुमडा करायचा आहे, म्हणजे याचा मध्य निघून जाईल आणि या मध्यावरती आपल्याला खाली 1 इंच वाढवून घ्यायचं. बघा आणि हे असं क्रॉसमध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे या दोन्ही बाजू. आता ही जी पट्टी आहे क्रॉस पट्टी हुकलूक पट्टी ती खूप मोठी होऊ नये त्यासाठी बघा तुम्ही असं इथे क्रॉसमध्ये जरी थोडंसं जोडून घेतलं तरी चालेल. म्हणजे तुम्ही अंदाज घ्यायचा आहे की ही पट्टी खूप मोठी होईल. आता इथे मला वाटत आहे की क्लायंटच्या पूर्ण उंचीनुसार ही पट्टी खूप मोठी होते. तर बघा मी इथेच असं थोडंसं असं म्हणजे वरती घेऊन असं क्रॉसमध्ये जोडलेलं आहे. बघा असं जोडल्याने काय होतंय की कटोरीला आकारसुद्धा छान दिसतोय आणि कटोरी ही फिटिंगलासुद्धा खूप छान बसणार आहे. तर बघा अशा पद्धतीने इथे आपण कटोरी वाढवून घेतलेली आहे आणि ती अशा पद्धतीने जशी आखली आहे तशी आपण इथे कट करून घेऊया. आता इथे कटिंग केल्यानंतर मी टक्स घेऊन तुम्हाला दाखवते. ही कटोरी अगदी परफेक्ट अशी झालेली. हे बघा टक्स घेताना काय करायचं आहे, कटोरीचा मध्य काढायचा आहे आणि इथे कटोरीला टक्स घेण्यासाठी बघा इथे 1.5 इंच आणि वरती असं क्रॉसमध्ये 3 इंच असं घ्यायचं आहे आणि असा टक्स आपल्याला घ्यायचा आहे कटोरीचा. आता इथे तुम्ही पाहू शकता बघा कटोरीला आकार हा छान आलेला आहे आणि ही कटोरी अशी फिटिंगला सुद्धा खूप छान बसते. तर अशा पद्धतीने आपली कटोरी इथे वाढवून झालेली. आता सगळ्यात शेवटी हा गळा कट करायचा आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की गळा तुम्ही पाठीमागचा जो आहे तो गळा सगळ्यात शेवटी कटिंग करायचा आहे. आता आपण इथे 36 साईजच्या मापाच्या कटोरी ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग हे कपड्यावरती केलेलं आहे आणि ते बरोबर झालेलं आहे का ते कसं चेक करायचं ते दाखवते. हा पाठीमागचा भाग आहे, हा कटोरीचा साईड भाग आहे. बघा तुम्ही इथे मी बरोबर ठेवलेला आहे, इथे सुद्धा मी बरोबर ठेवलेला आहे आणि इथे अर्धा इंच अंतर राहिलेलं आहे. बघा इथे तुम्ही पाहू शकता बरोबर अर्धा इंच मागील मुंड्यामध्ये आणि पुढील मुंड्यामध्ये हे अंतर राहिलेलं आहे. म्हणजे इथं आपलं परफेक्ट हे दोन्ही भाग तर झालेले आहेत. आता कटोरी बघा, आता कटोरी अशी जोडून पाहायची आहे. तर बघा असं, तर बघा अगदी अर्धा ते म्हणजे 1.5 इंच अशी कटोरी वाढलेली आहे. तर ती कटोरी थोडीशी मोठीच असायला हवी तरच ती अशी व्यवस्थित जोडताना व्यवस्थित बसते. तर इथे कटोरीसुद्धा आपली परफेक्ट झालेली आहे आणि क्रॉसपट्टी. तर बघा आता इथे क्रॉसपट्टी अशी या बाजूने लावून बघायची. हे बघा आता इथे शिलाईमध्ये इथे अर्धा इंच वरचा भाग पण जाणार आहे आणि हा क्रॉसपट्टीचा पण भाग जाणार आहे. तर इथं परफेक्ट असं आपलं फिटिंगसुद्धा होणार आहे. म्हणजे तुम्हाला शिलाई करताना सुद्धा कोणताच प्रॉब्लेम येणार नाही या कटिंगमुळे. आणि हे स्लीव्ज 9.25 इंचाची ही बाही आहे. तर अशा पद्धतीने मैत्रिणींनो तुम्हाला बघा 36 साईजचं परफेक्ट कटोरी ब्लाऊजचं कटिंग हे डायरेक्ट कपड्यावरती सांगितलेलं आहे. म्हणजे पेपर कटिंग करायचा इथे प्रश्नच नाही. फक्त आपल्याला काय प्रॉब्लेम येतो की कपडा फक्त 1.5 इंच जास्त लागतो, एवढाच प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने परफेक्ट कटिंग करू शकता. मैत्रिणींना आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्कीच एक लाईक, कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका. इथपर्यंत येऊन पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.